राजीव सातवांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केलाय. प्रज्ञा राजीव सातव यांचे हे शब्द. निष्ठावंत काँग्रेस नेते राहुल गांधींचे जवळचे सहकारी अशी ओळख असलेल्या दिवंगत राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी कमळ हाती घेतलंय. काँग्रेसच्या आणखी एका निष्ठावंत घराण्यातील मोहरा भाजपनं आपल्या गळाला लावलाय. निष्ठावंत काँग्रेस नेते अशी पतीची ओळख होती तरी सुद्धा प्रज्ञा सातवांनी काँग्रेस का सोडली? भाजप प्रवेश करताच त्या नेमकं काय म्हणाल्या? प्रज्ञा सातव नेमक्या कोण आहेत? सगळं जाणून घेऊ. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. प्रज्ञा राजीव सातव महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षा आणि विधान परिषदेच्या माजी आमदार त्या होत्या. दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्रातला काँग्रेसचा आवाज म्हणून ओळख असलेले राहुल गांधींचे अतिशय विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले दिवंगत राजीव सातव यांच्या त्या पत्नी प्रज्ञा सातव या कोण आहेत हे जाणून घेण्याआधी राजीव सातव नेमके कोण होते हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. राजीव सातव ज्यांचं 16 मे 2021 ला कोरोना काळामध्ये निधन झालं. 2014 ते 2019 या दरम्यान राजीव सातव हिंगोलीचे खासदार होते. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसमध्ये राजीव सातव यांनी आपलं स्थान निर्माण केलं. 2014 ला मोदी लाटेत सुद्धा महाराष्ट्रातून काँग्रेसचे फक्त 2 खासदार निवडून आले होते, ज्यात राजीव सातव यांचं नाव होतं. राहुल गांधी यांच्याशी थेट संपर्क असलेले, राहुल गांधींचे निकटवर्तीय म्हणून दिल्लीपर्यंत ज्यांचा आवाज होता, ज्यांची ओळख होती, ते राजीव सातव. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा, लोकसभा, त्याचबरोबर राज्यसभा सदस्य, याचबरोबर अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी अशी अनेक मोठी पदं काँग्रेसमध्ये राजीव सातव यांनी भूषवली होती. राजीव सातव हे कट्टर काँग्रेस नेते म्हणून ओळखले जात होते आणि आज त्यांच्या पत्नीनं भाजपमध्ये प्रवेश केलाय. प्रज्ञा सातव नेमक्या कोण आहेत? काँग्रेसमध्ये त्यांनी नेमकी कोणती पदं भूषवली होती यावर सुद्धा एक नजर टाकू. राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 2021 ला प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. 2024 ला काँग्रेसकडून दुसऱ्यांदा त्या विधान परिषदेवर निवडून आल्या. त्यांचा कार्यकाळ अजूनही सुरूच होता. 2030 पर्यंत त्यांचा कार्यकाळ संपणार होता. त्याआधीच त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांसोबत प्रज्ञा सातव यांचे सलोख्याचे संबंध होते. तिथल्या पदाधिकाऱ्यांमध्ये यामुळे कुठेतरी नाराजी सुद्धा होती. यामुळेच हिंगोलीमध्ये काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडला. कळमनुरीचे माजी आमदार संतोष टारफे, माजी खासदार शिवानी माने, जिल्हाध्यक्ष संजय बोढारे अशा महत्त्वाच्या नेत्यांचा यामध्ये समावेश होता. हिंगोलीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी सुद्धा प्रज्ञा सातव यांच्यावर देण्यात आलेली होती. हे सगळं असताना प्रज्ञा सातव पक्षामधील अनेक बैठकांकडे दुर्लक्ष करत होत्या असा आरोप तिथल्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना प्रज्ञा सातव यांनी पक्ष सोडला. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करताना सातव नेमक्या काय म्हणाल्या तेही पहा. माझे पती हिंगोलीचे भूमिपुत्र होते. हिंगोलीच्या विकासासाठी त्यांनी काम केलं. साहेबांच्या निधनानंतर मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आता देवाभाऊंच्या नेतृत्वात जो चौफेर विकास होतोय त्याला हातभार लावण्यासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करतोय. राजीव भाऊंचे आशीर्वाद, देवाभाऊंची साथ, आपण सगळे मिळून करू संकटावर मात, असं त्या म्हणाल्या. राजीव सातवांचं अर्धवट स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करतेय असं सुद्धा प्रज्ञा सातवांनी यावेळी सांगितलं. आता प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर अनेक चर्चा रंगल्या. त्यांच्या भाजप प्रवेशामागे अशोक चव्हाण असल्याच्या चर्चा सुद्धा रंगल्या. अशोक चव्हाण एबीपी माझाशी बोलताना नेमकं काय म्हणाले ते सुद्धा पाहूयात. काँग्रेस महाराष्ट्रात आता नेतृत्वहीन पक्ष झालेला आहे, म्हणून लोकांना पक्षाच्या आणि स्वतःच्या भविष्याची शाश्वती वाटत नाहीये. लोक आता काँग्रेसमध्ये फार काळ टिकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत. माझा प्रज्ञा सातवांच्या पक्षप्रवेशात काही रोल नाहीये. माझा अनेक दिवसांपासून त्यांच्याशी संबंध सुद्धा नाहीये असं अशोक चव्हाणांनी सांगितलं. एकूणच जर आपण बघितलं तर काँग्रेसमधले दिग्गज नेते भाजप आपल्या गळाला लावतंय. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा आणि त्यानंतर आता राहुल गांधींचे अतिशय विश्वासू अशी ओळख असलेले राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश झाला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर हा प्रवेश फार महत्त्वाचा समजला जातोय। महापालिकांच्या निवडणुका येतात आणि अशामध्येच आता प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे आणि भाजपमध्ये प्रवेश केलाय। विधानसभा किंवा विधान परिषदेचा विचार केला तर विरोधी पक्षनेता दोन्हीकडे नाही आणि अशातच आता विधान परिषदेमधल्या काँग्रेसच्या आमदार होत्या प्रज्ञा सातव, त्यांना सुद्धा भाजपने आपल्याकडे खेचलेलं आहे। एकूणच जर आपण बघितलं तर असे दिग्गज जे नेते आहेत काँग्रेसमधले हे भाजप आपल्या गळाला लावत असल्यामुळे हळूहळू महाराष्ट्रातून आपण जर बघितलं तर आता काँग्रेस नाहीशी होतीये का असा प्रश्न उपस्थित होतोय। प्रज्ञा सातवांच्या भाजप प्रवेशावर तुम्हाला काय वाटतं? जी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे भाजपमध्ये प्रवेश करताना, याबद्दलची तुमची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।